नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांना, मी महेश खरात, शिल्पनिदेशक कातारी, देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मार्किंग पंच या पाठाविषयी माहिती जाणून घेऊया. या पाठामध्ये आपण मार्किंग पंचचा परिचय, मार्किंग पंचचे प्रकार, पंचिंग करण्याची पद्धत, तसेच पंचिंग करताना काय सुरक्षा बाळगली पाहिजे याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. परिचय. समोरील आकृतीमध्ये आपण पाहू शकता मार्किंग पंच. मार्किंग पंच हे एक हँड टूल आहे. मार्किंग पंचचे 3 मुख्य भाग आहेत: पॉइंट, बॉडी आणि हेड. मार्किंग पंच हे हाय कार्बन स्टील पासून बनवून पंचेसची टोके हार्डनिंग आणि ग्राइंडिंग केलेली असतात. जॉबवर स्क्रायबरच्या सहाय्याने केलेले मार्किंग व जॉबचे लेआउट कायमस्वरूपी फिक्स करण्यासाठी आपण मार्किंग पंचचा वापर करत असतो. आता आपण पाहणार आहोत मार्किंग पंचचे प्रकार. त्यामध्ये फर्स्ट आहे सेंटर पंच. समोरील आकृतीमध्ये आपण पाहू शकता सेंटर पंच. सेंटर पंचच्या पॉइंटचा अँगल 90 डिग्री असतो. सेंटर पंचने केलेले मार्किंग रुंद आणि कमी खोलीचे असते. ड्रिलने होल मारावयाच्या ठिकाणी अचूक ड्रिलिंग व्हावे यासाठी ड्रिलच्या पॉइंटला गाईड म्हणून सेंटर पंचने केलेल्या मार्किंगचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे प्रिक पंच. प्रिक पंचच्या पॉइंटचा अँगल 30 डिग्री असतो. या प्रिक पंचने केलेले मार्किंगचा उपयोग डिवायडरच्या सहाय्याने मार्किंग करताना डिवायडरचा पॉइंट एका जागी स्थिर राहण्यासाठी केला जातो. समोरील आकृतीमध्ये आपण पाहू शकता दुसऱ्या प्रकारच्या प्रिक पंचचा पॉइंटचा अँगल 60 डिग्री असतो. म्हणून या पंचला डॉट पंच असे सुद्धा म्हणतात. या पंचचा उपयोग जॉबवर स्क्रायबरच्या सहाय्याने केलेले मार्किंग आणि जॉबचे लेआउट पंचिंग करून कायमस्वरूपी फिक्स करण्यासाठी केला जातो. त्यानंतर आहे लेटर पंच अँड नंबर पंच. लेटर पंचच्या सेटमध्ये A to Z ही 26 इंग्रजी कॅपिटल अक्षरे उलट दिलेली असतात. त्याचबरोबर या सेटमध्ये अँड हे चिन्ह दिलेले असते. नेक्स्ट आहे नंबर पंच. या पंचच्या सेटमध्ये 0 ते 8 हे इंग्रजी अंक दिलेले असतात आणि 6 या अक्षराचा उपयोग 6 आणि 9 या दोन्ही इंग्रजी अंकासाठी केला जातो. त्यानंतर आपण पाहूया जॉबवर पंचिंग करावयाची पद्धत. पंचचा वापर करण्यापूर्वी मेटलच्या सरफेसवर स्क्रायबरने एक सरळ रेषा ओढावी. या सरळ रेषेला काटकोनात एक उभी मध्य रेषा ओढावी. त्यानंतर पंच उभे सरळ धरून येणाऱ्या पॉइंटवर हातोडीच्या साहाय्याने पंचिंग करावे. नेक्स्ट आहे सेफ्टी प्रिकॉशन. मार्किंग पंचचा वापर करत असताना योग्य पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचा वापर करावा, जसे की गॉगल्स, ग्लोव्ज. तसेच पंचिंग करत असताना पंच योग्य अँगलमध्ये धरावा आणि योग्य हातोड्याचा वापर करावा. आणि पंचचा वापर झाल्यानंतर पंच व्यवस्थितपणे ठेवून द्यावा. त्यानंतर लेसनचा शेवटचा पॉइंट आहे निष्कर्ष. मार्किंग पंच उद्योगात वर्कपीसवर अचूक चिन्हांकनासाठी अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. मार्किंग पंचचा योग्य वापर केल्यास उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा केली जाऊ शकते.